राज्यात मान्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीयेत. अनेक भागात अंशतः ढगाळ हवामानात पावसाची उघडीप पाहायला मिळते. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. आज धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. हवामानशास्त्र विभागाने पुढील 5 दिवसांचा अंदाजही जाहीर केलाय. शनिवारी नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर रविवारी धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तसंच सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर काही भागात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी विविध भागात हजेरी लावण्याचा अंदाज आहे. परंतु पुढील 5ही दिवस सर्वदूर राज्यात पावसाची शक्यता तशी कमीच आहे. सध्या मान्सूनचा आस अमृतसर, मुझफ्फरनगर, कानपूर, ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाचं केंद्र, दाल्टनगंज, त्यासोबतच दिघा ते पुढे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसंच दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 4.5 किलोमीटर उंचीच्या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात आज सकाळी 8:30 वाजता याच भागात सक्रिय होता. या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.